सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी संगनमतानं विवाहितेस तुझे बच्चे नाही होते इथपासून सुरू केलेला छळ 10 लाखावरून पुढे जात इसके पाव तोड के तालाब में डालो इथपर्यंत पोहोचला। आलिशा फारुक वालीकर वय वर्ष 28 असं तिचं नाव आहे। तिने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी साधना विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचं सांगण्यात आलंय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोटगी रस्त्यावरील ओम नमः शिवाय नगरातील रहिवासी आलिशा फारुक वालीकर तिच्या सासरी नांदत असताना सासरा तुझे बच्चे नहीं होते म्हणून हिणवत होता। सासू सासरे दोघे मिळून आलिशाच्या पतीस ऐसे लड़की के साथ शादी क्यों किया, तू घर छोड़ के जा म्हणून मुलाची पदोपदी मानहानी व त्रास देत होते। पतीच्या पश्चात सासू सासऱ्यांनी केलेली मारहाण छळ पतीस सांगितली तर तो पुन्हा मारहाण करायचा। त्यातच आलिशा नमाज पठण करत असताना सासू इसको बाहर भेजो इसके पाव तोड के तालाब में डालो असं म्हणून मानसिक त्रास देत 10 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करून शारीरिक व मानसिक त्रास देत होती। हा छळ असह्य झाल्यानं आलिशानं थेट पोलीस ठाण्याची पायरी चढत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। त्यानुसार पती फारुक वालीकर, सासरे बाशा साब वालीकर, सासू हसीना वालीकर, दीर सादिक वालीकर, ननंद हिना उर्फ मालनबी शेख आणि नंदेचे पती नबिलाल शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार गावडे या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।